पिंपरी चिंचवडमध्ये धक्का बसल्यावर अजित पवारांनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे। यामध्ये पुढच्या शहराध्यक्षांच्या नावावर चर्चा झाली। अजूनही आजी माजी नगरसेवक आपल्यासोबत असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांसमोर केलाय। आता 21 जुलैला पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार पदाधिकाऱ्यांची पुन्हा एकदा बैठक घेणार आहे। या बैठकीची जबाबदारी माजी आमदार विलास लांडे यांच्याकडे देण्यात आली आहे। या बैठकीत पुढचा निर्णय होण्याची शक्यता आहे। तर शरद पवार 20 जुलैला पिंपरी चिंचवडमध्ये मेळावा घेत आहेत। त्याच्या दुसऱ्या दिवशी अजित पवारांची ही बैठक असेल। त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील राजकारणात आता काका विरुद्ध पुतण्या अशी लढाई पाहायला मिळणार आहे। आज या ठिकाणी दादांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी मीटिंग करण्यात आलेली आहे। खरं तर पिंपरी चिंचवड आणि भोसरी परिसरातील आजी माजी नगरसेवक या ठिकाणी आले होते आणि सर्वांचं म्हणणे ऐकून दादांनी घेतलेलं आहे। येणाऱ्या 21 तारखेला पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक मोठी बैठक लावणार आहे आणि त्या बैठकीच्या नंतर या शहराचा अध्यक्ष कोण होणार ते ठरवणार आहे। त्या उपस्थितांमध्ये शहरातील घडामोडी, येणाऱ्या काळामधील विधानसभा याच्यावरती चर्चा झालेली आहे। सविस्तर चर्चेसाठी दादांनी वेळ दिलेली आहे। विलास लांडे या बैठकीला उपस्थित होते। विलास लांडे होते, अण्णा बनसोडे होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।